आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. राज ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीला मुख्यमंत्री फडणवीसांचं खोचक उत्तर. आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडेके टट्टूवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ. पिंपरीतील मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेच्या 4थ्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच. अद्याप 8 जणांचा शोध सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोशी दुर्घटनेबाबत पुण्यामध्ये आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे निर्देश. मोशीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी महानगरपालिकेत शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. दोषींवर कारवाईची मागणी. तर एकनाथ शिंदेंचा आंदोलकांशी फोनवरून संवाद. राज्यभरात एफडीएची विविध ठिकाणी धाड कारवाई. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा तब्बल 2000 लिटर साठा जप्त. तर 4 हॉटेल्सचे परवाने रद्द. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यात ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं घेतलं दर्शन. मोठ्या संख्येनं वारकऱ्यांची उपस्थिती. आणि ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या आज पुण्यातल्या दिवेघाट करणार पार. मोठ्या संख्येनं वारकऱ्यांची हजेरी. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे राजकीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतल्या भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलेली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. मिसिंग लिंकवरील पुलाबाबत खोटी माहिती पसरवणं म्हणजे महाराष्ट्राचाच अपमान आहे असं म्हणत फडणवीस आपल्या विधानावर ठाम राहिलेत. शिवाय हिंदीत बोलल्याबद्दल टीका करणाऱ्या राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत टोला लगावलेला आहे. एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. काय झालंय ते, इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय. आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे. मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती. अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला.
याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पिंपरी चिंचवडमधून बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेमधल्या त्या सगळ्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या 8 कर्मचाऱ्यांना 70 तासानंतर देखील बाहेर काढता आलेलं नाही. पिंपरी चिंचवडमधल्या मोशी परिसरात असलेल्या कचरा डेपोमध्ये बांधण्यात आलेल्या एका इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळलेला होता आणि त्यानंतर ढासळलेल्या इमारतीमध्ये एकूण 23 कामगार अडकलेले होते. त्यापैकी 5 कामगार घटनेच्या काही मिनिटात बाहेर पडले होते, तर 9 जणांना बचाव दलानं सुखरूप बाहेर काढलेलं होतं. मात्र इमारतीच्या आत अडकलेल्या उर्वरित 8 कर्मचाऱ्यांना अजूनही बचाव दल बाहेर काढू शकलेलं नाहीये. घटनेला 60 तास उलटल्यानंतर प्रशासनानं अत्याधुनिक मशीन्स आणून आता इमारतीचा हा ढाचा तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे. इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे इथं मोशी इथल्या दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतलेला आहे आणि यावेळी त्यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यावेळी प्रशासन बचावाचं काम रात्री पूर्ण करेल अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेली होती. मोशीतील लेगसी वेस्ट या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहेत आणि याशिवाय दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीनं प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबत देखील प्रशासनाला आवश्यक निर्देश यावेळी त्यांनी दिलेले आहेत. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि इतर सगळेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर या सगळ्यामध्ये आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलेलं आहे. मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान आयुक्तांच्या नैसर्गिक आपत्ती या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. तर लेखी आश्वासन मिळेपर्यंत दालन सोडणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान आंदोलकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे. त्यांची बोललो आयुक्त तिकडे आहेत, ते रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे ना तिकडं, ते ढिगारा पडला. हो साहेब. तर ते म्हणाले ते चौकशी करू. मी बोललो चौकशी करा, त्याच्या कोण आहेत दोषी त्यांना सस्पेंड करून टाका, सगळं कारवाई करून टाका. पण आता त्याच्यामध्ये काय, पहिलं तर तिथे जिथं झालेलं आहे तिथं ते आणखी कोण जिवंत निघतो का ते आहे. साहेब खूप जण गेलेत. हा, ते आता 8 लोक आहेत त्याच्यात मध्ये. तर ते तर आता अशा टायमाला पहिलं काय करायचं, पहिलं रेस्क्यू म्हणजे जीव वाचवायचा प्रयत्न करायचा, बाकी नंतर कारवाई तर होईलच. हो त्यांनी ते पत्र दिलंय पत्र तुम्हाला. हो साहेब, त्यांना फक्त तेच सांगा की नियमाचं उल्लंघन झालंय आणि त्या कंपनीने पण कळवलं होतं ह्यांना, तरी पण ह्यांनी ऐकलं नाही. जे कोणी दोषी असतील त्यांना कोणाला सोडणार नाही, माणसं आहेत ना तिथं. हो साहेब. ते कोणाला सुटणार नाही कोणी, समजलं की नाही. हो साहेब. हा, तर तुम्ही ते पत्र घ्या आणि आता ते उलट तिथं आपल्याला काय त्यांना सहकार्य करता येईल ते करा. ते स्पॉटला आहेत. ओके. हो साहेब. आणि त्यात कोणी सुटणार नाही, मी पर्सनली लक्ष देतो त्याच्यात. हो साहेब. ठीक आहे. हो साहेब. जय महाराष्ट्र.